the dais, my colleagues, respected teachers, and my dear students. Today's moment is not only an occasion for me to deliver a speech, but an opportunity to express emotions that are deeply cherished in my heart. But first of all, I heartily congratulations to all those prize-winning students. So please give a round of applause for all of the students. Today we are celebrating, just not celebrating your success, but we are celebrating your discipline, dedication, and determinations. Remember, this achievement is not a destination. This achievement is not the destination, it is a beginning of a higher, greater journey of yours. I want to some say lines for this success and today's moment. जीत के खातिर जुनून चाहिए, जीत के खातिर जुनून चाहिए, जहां उबाल हो ऐसा खून चाहिए। जीत के खातिर जुनून चाहिए, जहां उबाल हो ऐसा खून चाहिए। ये आसमान तो आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए, बस इरादों में जीत की गूंज चाहिए। आज हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा, गौरवाचा आणि भावनिक आहे, कारण आपल्या या संस्थेच्या ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, त्याचप्रमाणे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ एकत्र साजरा करत असताना मनात खरंच खूप भावना दाटून येत आहेत। कालपर्यंत जे हाताला धरून शाळेत येत होते, आज तेच हात आत्मविश्वासाने पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालेले पाहून खूप खूप कौतुक वाटते, आनंद होतोय आणि डोळेही पाणवतात। मुलांना ही शाळा म्हणजे इमारत नाही, मुलांना ही शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची वाटचाल दाखवणारं संस्काराचं हे मंदिर असतं। इथे तुम्ही फक्त शिक्षण आणि अभ्यास नाही, तर तुम्ही प्रामाणिकपणा, शिस्त, मैत्री आणि महत्त्वाचं म्हणजे माणुसकी शिकता। आज आपण खूप सारे कार्यक्रम इथे एन्जॉय केले, खूप कौतुक तुमचं या गोष्टीसाठी करावंसं वाटतंय विद्यार्थ्यांचं। प्रथमतः आज सकाळपासून माझी ही मुलं सर्व इथं बसलेले आहेत। काल मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स देताना सांगितलं होतं की आतापर्यंत जे जे इथे गेस्ट आलेले आहेत त्यांनी आपलं कौतुक केलंय एका गोष्टीसाठी, आणि ते मला इथं हायलाईट करायचंय। आमचा हा स्टाफ जो तुम्हाला सतत उभा राहिलेला दिसतोय, आमची ही मुलं ज्या आज एका जागेवर बसलेली दिसत आहेत, तो फक्त आणि फक्त डिसिप्लिन आहे सर, आणि आमच्या ह्या संस्थेने दिलेले संस्कार। वार्षिक कार्यक्रम करायचं म्हटलं की मुलांच्या मध्ये एक वेगळीच एनर्जी। 7वीच्या क्लासमध्ये सर मी मॅथ्स शिकवते, आणि आउट ऑफ मार्क्स मिळालेल्या मुलांना असं कौतुकाने विचारलं काय होय तुम्हाला, तर काही 1-2 मुलांनी मला सांगितलं की मॅडम आमच्यासाठी एक वार्षिक कार्यक्रम ठेवा ना, एक गॅदरिंग ठेवा ना। मी त्यांना विचारलं का रे, एवढं का, तुम्हाला इतकं उत्सुकता का असते त्या गोष्टीची? आपली आता सध्या मंथन आहे, स्कॉलरशिप आहे, एवढे सारे एक्झाम्स आपल्या तोंडावर आलेले आहेत, तरीही आपण गॅदरिंग करू इच्छितो। हा का, तर वार्षिक कार्यक्रम म्हणजे काय, तर नृत्य, गायन, नाट्य एवढंच नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा व्यासपीठाचा उत्सव असतो, आणि हा उत्सव त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा असतो। त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला दृढ करणारा सोहळाही असतो। असा सोहळा आपण आता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा पाहिला, आणि खरंच खूप कौतुक वाटतं या सोहळ्याचं। खूप कमी दिवसामध्ये त्यात म्हणजे त्यांची प्रिलियम चालू आहे सर, 10वी विद्यार्थी या 12वी विद्यार्थ्यांची, आणि यातूनही वेळ काढून त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि खूप एन्जॉय करत हा परफॉर्मन्स त्यांनी साजरा केला, आणि तो खरंच खूप उत्कृष्ट झाला। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचं मी खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि खूप कौतुकही करते। पुढील येणारी वाटचाल, जसं आपल्याला सारिका मॅडम यांनी सांगितलं की 10वी 12वी महत्त्वाची का, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आज मुद्दे इथं ऐकायला मिळाले, आणि मॅडम मला असं वाटतं तुमचे हे मुद्दे माझी मुलं नक्कीच स्वीकारतील आणि आत्मसात करतील। त्याचप्रमाणे आपलं हे व्याख्यान झालं, ज्यांचं गेल्या वर्षी इथं सायन्स एक्झिबिशनला व्याख्यान झालं होतं, ते म्हणजे भागवत सर। त्यांचं व्याख्यान ऐकायला खरंच मी खूप एक्सायटेड होते। मीच नाही तर आमचे शिक्षक स्टाफ असतील, आमचे विद्यार्थी असतील, जेव्हा स्टाफला कळलं की भागवत सर सुद्धा येणार आहेत, सगळे खुश झाले होते। त्यामुळे भागवत सर तुमचंही खूप खूप मनापासून आभार की आमच्या या संस्थेला या खूप सुंदर अशा उपक्रमाला तुम्ही येऊन आम्हाला वेळ दिला, आणि तुमचे 2 मुलाचे शब्द आम्हाला ऐकायला मिळाले। आज खूप भारावून येत आहे, कारण संस्थेचा हा कार्यक्रम पहिल्याच वर्षी आम्ही साजरा करतोय। 7वा संस्था दिन म्हणजे स्थापना दिन आपण साजरा करतोय। या संस्थेने फक्त या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये संख्यात्मक वाढ केलेली नाहीये, म्हणजे 150 मुलांपासून ते 700-600 मुलांपर्यंतच्या याचा जो टप्पा हा 7 वर्षांचा आहे, तो खूप स्ट्रगलचा आहे, आणि या स्ट्रगलमध्ये आमचे खूप सारे मेंबर्स, आमचे खूप सारे स्टाफ आहेत जे 19 पासून ते आत्तापर्यंत कार्यरत आहेत।
त्याच्यामध्ये आमचे सांगळे सर, मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. ते सर संस्था सुरू होण्यापासून ते आजपर्यंत कार्यरत आहेत आणि संस्थेसाठी खूप सारी गोष्टी त्यांनी आज इथं आमच्या शाळेला दिलेल्या आहेत, संस्थेला दिलेल्या आहेत आणि अजूनही ते कार्यरत आहेत. आणि असे शिक्षक आपल्या संस्थेला लाभावे. मी तुम्ही आशा व्यक्त करेल की तुम्ही आमचा जो काही स्टाफ तयार होईल तो सांगळे सरांसारखा असावा. इतर कर्मचारी सुद्धा आमचे शिक्षक आहेत, त्यांचं मला वेळोवेळी कौतुक करावंसं वाटतं, पण ती वेळ मात्र मिळत नाही. पण आज हे व्यासपीठ मला मिळाले तर इथं उभं राहिलेल्या माझ्या प्रत्येक शिक्षकांचं मला इथं कौतुक करायचं आहे. मला त्यांचे आभार व्यक्त करायचे, कारण कार्यक्रम करायचा एवढं ठरवल्यावरती फक्त कार्यक्रम होत नाही, तर फक्त या शिक्षकांच्या उभा राहण्याला, शिक्षकांच्या प्रत्येक कामामुळे हा कार्यक्रम घडत असतो सर. आणि हा कार्यक्रम उत्तमपणे पार पडला असेल तर त्याची पोच पावती आणि फक्त माझ्या शिक्षक स्टाफला जाते आणि माझ्या इथं शांतपणे बसलेल्या विद्यार्थ्यांना जाते. Every classroom, every success story, and every smiling face of our students is living proof of our commitment to education quality. हे आमच्या संस्थेचं आहे संस्कार, हे आमच्या संस्थेने दिलेला आहे मुलांना आकार. I want to say some lines for discipline. If you don't discipline when you are school in college, you pay a heavy price in later part of your life. Discipline like coming up proper way, writing properly, talking properly, communicating properly, and most important, respecting people properly. And that's really help you long way in your life. इथे आलेल्या पालकांनाही मला सांगायचे, तुम्ही सकाळपासून इथे थांबलेला आहात, या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि इथे मुद्दा मला हा सांगायचा आहे की फक्त आणि फक्त पालकांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळे ही संस्था कार्यरत चालू आहे आणि ही संस्था शिखरापर्यंत पोहोचत आहे. ते फक्त तुमचा विश्वास दाखवल्याने आणि तुमच्या सहकार्यामुळे, आणि तुमची ही सहकार्य आणि तुमचा हा आमच्या संस्थेवर असलेला विश्वास हा असाच वाढत जाऊ आणि तुमचं सहकार्य मला कायम या संस्थेला मिळावं ही मी आशा व्यक्त करते आणि या आलेल्या पालकांचं मनापासून आभार व्यक्त करते. ही संस्था अशीच पुढे सुद्धा भूतकाळात झालेल्या यशाचा अभिमान राखून, वर्तमान काळात चाललेल्या कामावर विश्वास ठेवून आणि उज्ज्वल भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची आशा बाळगून ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना पुढेही असंच उंच शिखरावर पोहोचून नेण्यासाठी कायम प्रयत्न करत राहील ही अशी मी ग्वाही देते. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं, पुन्हा एकदा आलेल्या सर्व पालकांचं, माझ्या शिक्षक कर्मचारी वृंदांचं आणि माझ्या या लाडक्या विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि माझे हे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम.